कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाभोवतीचं राजकारण सध्या चांगलंच तापल्याचं दिसून येतंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गोकुळमधील सत्तेच्या चाव्या महायुतीकडे आणण्यासाठी मोर्चा वळवलाय। विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगरे मात्र हटण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। कार्यकाल संपल्यानंतरही त्यांनी राजीनामा नाकारल्यानं महायुतीच्या प्रयत्नांना खिंडार पडतंय। याबाबत नामदार हसन मुश्रीफ यांनी थेट डोंगरेंवर राजकारणाचा आरोप केलाय। आपल्या खुर्चीसाठी डोंगरे गोकुळमध्ये राजकारण आणत असल्याचं त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं। इतकंच नाही तर अजून वेळ गेलेली नाही, त्यांनी राजीनामा द्यावा असा सल्लाही दिलाय। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी स्वतः सत्यस्थिती समोर मांडणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। गोकुळची निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक आघाडी केली होती आणि त्या आघाडीमध्ये 2 वर्ष विश्वासराव पाटलांनी चेअरमनपद बसवायचं, 2 वर्ष अरुणराव डोंगरे यांनी बसवायचं आणि 5व्या वर्षी सर्व नेते मंडळी बसवून आपण या निवडणूक काळामध्ये चेअरमनपद ठेवायचं असं ठरलेलं होतं। त्याप्रमाणे विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला। अरुण डोंगरेंनी राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी त्यांना बोलावून सांगितलं। त्यांनी सांगितलं की बाबा मी राजीनामा देते 15 तारखेला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली। वास्तविक आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे। ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं, त्यानंतर न्यायालयात जाणं अशा गोष्टी करतायत। मी त्याला आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध संघाची जी घोडदौड आहे आमची, की राज्यात 1 नंबरला दूध संघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मुदतीमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा। आता मला एक सांगा, मग मी महायुतीचा घटक आहे, मुख्यमंत्र्यांनी मला हे सांगितलं पाहिजे होतं किंवा असं असं आहे असं असं आहे। मला एक सांगा की तुम्ही गेल्यानंतर एकच भूमिका सांगितल्यानंतर त्यांना काय माहिती आहे यातलं? त्यांना काय माहिती नाही ना। आता मंगळवार बुधवार गुरुवार आम्ही 3 दिवस मुंबईमध्ये असतो, आम्ही त्यांना आमची भूमिका समजावून सांगू, आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगू। आमची भूमिका तीच आहे। मी अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे किंवा सहकारामध्ये वास्तविक जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा आज गोकुळ असेल, हे राज्यांमध्ये 1 नंबरचं आहे। का चाललं आहे की आपण सर्व मिळून या संस्था चालवतो, यामध्ये राजकारण नाही, त्यामुळं अनिष्ट स्पर्धा नाही। आणि आता जी नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका निवडणूक आहेत, यामध्ये आपल्याला पक्षीय राजकारण करायला वेळ आहे ना। आपण त्यामध्ये आपली ताकद दाखवू आणि युतीचे जास्तीत जास्त महापौर कसे निवडून येतील, जिल्हा परिषद अध्यक्ष जास्तीत जास्त कसे निवडून येतील, नगरपालिका कशा निवडून येतील, यामध्ये आपण युतीचे सगळे नेते म्हणजे लक्ष घालू। नाही, गेल्या वर्षी कसं झालं, गेल्या 5 वर्षापूर्वी एका सत्तारूढ गटाच्या उलटं एक गट तयार झाला। त्यामध्ये मी आलो राष्ट्रवादीचा, त्यानंतर काँग्रेस पार्टी आली, शिवसेनेचे आले आणि विरोधी कोण होते? विरोधी माधवराव महाडिक साहेब होते, PN पाटील तर ते तत्कालीन अध्यक्ष होते काँग्रेसचे, सत्यजित पाटला माजी काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे, असे अनेक जण आले। त्यात काय गटावरच निवडणुका झाल्या ना। या एक शाहू गटात, त्याचं काय मला आज काय नाव आठवत नाही, अशी निवडणूक झाली।